बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिने आत्महत्या केली। या पीडित कुटुंबियांना सांत्वनपर भेट महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी दिली। यावेळेस विखे पाटीलांनी पत्रकारांशी संवाद साधत गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळत असल्याची टीका त्यांनी केली, तर आरोपींना कठोर शिक्षा होईल असेही त्यांनी सांगितले। आम्ही वाळू माफियांवर कारवाई केली तरी आमच्यावर टीका केली जाते, अशी विखे पाटील यांनी विरोधकांवर टीका केली। तर महिला आयोग या घटनेचा पूर्ण पाठपुरावा करणार असल्याचे महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी सांगितलं। साकोरीतील जी घटना आहे त्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्यामुळे तिला आत्महत्या करावी लागली ही अतिशय धक्कादायक आणि क्लेशदायक घटना आहे। या घटनेच्या पाठीमागे जी आता कारण जी आता माहिती समोर येते यामध्ये एक प्रकारची दहशत ज्या भागामध्ये काही लोकांनी निर्माण केली होती आणि त्यामुळे 6 महिन्यापूर्वी अशी ती घटना घडली। पण केवळ त्या लोकांना ग्रामपंचायतीमध्ये बोलावलं, काहीतरी त्या आरोपीकडून लेखी घेतलं आणि तेच आरोपी याच्यामध्ये कोण आहे, म्हणजे राजकीय आश्रय मिळाल्यानंतर माणसं काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण। खरं तर या सगळ्या प्रकारामध्ये जे आरोपी आज अटक करण्यात आलेले आहेत त्याचा अर्थ कारवाई संपलेली नाही आहे। ज्यांना राजकीय आश्रय कोणाचा आहे, कोण यांच्या पाठीमागे आहे, हे सगळं आता चौकशी अंती पुढे आलं पाहिजे। केवळ आरोपी पकडले म्हणजे आता आमचं समाधान नाही आहे। यांना अशा गोष्टी प्रवृत्त करताना त्यांना जे पाठबळ मिळालं आहे असे पाठबळ देणाऱ्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आपली बाजू। अशा घटनांमध्ये फास्ट ट्रॅकमध्ये असे खटले चालू आहे, तो लवकर शिक्षा झाली तर कुठेतरी अशा गुन्हेगारांवर पायबंद लागेल गुन्हेगारांना। आणि मी स्वतः माननीय गृहमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की अशा गुन्ह्यांमध्ये ताबडतोब फास्ट ट्रॅक न्यायालयाकडे हे प्रकरण गेलं पाहिजे, विशेष सरकारी वकिलाची नेमणूक झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आपण करणार आहोत। आणि याच्यामध्ये तपासामध्ये किंवा घटना 13 दिवसाच्या नंतरही गुन्हा दाखल होत नाही हे अतिशय गंभीर आहे ना। आणि दुःखद घटना घडल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांना, आईला पोलीस स्टेशनला 12-12 तास थांबावं लागतं जबाब घेण्यासाठी, हे तर आणखीन धक्कादायक आहे। याचा अर्थ पोलिसांवर कोणा जबाब आहे का? म्हणून म्हटलं की राजकीय आश्रय यांना मिळत गेला याचा परिणाम या भागातील पालकांच्या मध्ये दहशत आहे की आता मुली शाळेत पाठवायचं की नाही, कारण 4 किलोमीटर शाळा आहे, शाळेत जाणारे लोक वाडी वस्त्यावर राहतात, वाडी वस्त्याला जोडणारे रस्ते व्यवस्थित नाही आहे, वाळू माफियाचा उच्छाद झालेला आहे इथे या भागामध्ये। म्हणजे आम्ही वाळू माफियावर कारवाई करतो म्हणून काही लोकांना पोट सुटतो, म्हणजे वाळू माफियाच्या कारवाई आम्ही करतो त्याला समर्थन देण्यापेक्षा वाळू माफियावर कारवाई करतो म्हणून आमच्यावर टीका होते। आता हे जर यांना जर असा प्रकारचा अभिप्रेत असेल आता ही सगळी दहशत वाळू माफियांची आपण मुळीच काढलीच आहे। परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही थोडेफार मागच्या दारानं काही करत असतील तर त्यातसुद्धा बंदोबस्त करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत। नागपूरमधली जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आणि त्याचा आयोगाने सुमोटो अहवाल पोलिसांना मागवलेला आहे। कालच त्यांना पत्र गेलेलं आहे आणि SP-ना आणि DYSP-शी बोलणं होऊन आज मी इथे साकूरला त्या कुटुंबाला भेटायला आले। आम्ही आत्ताच PIंशी पण बोललो आणि जी काही घटना घडली त्याच्यावरून पोलिसांच्या बाजूने काय दिरंगाई झाली, कुटुंबाला काही त्रास झालेला असंही लक्षात येतं। त्यामुळे त्यांनी क्विक ॲक्शन घेऊन आता जे काही आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून शिक्षा व्हावी यासाठीचा प्रयत्न करा आणि त्यासाठी आयोग पाठपुरावा करत आहे। एकंदरीत बघितलं तर आजकाल शाळा कॉलेजच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टार्गेट मुलांचा वावर असतो, ह्या घटनेलाही तसा एक अँगल आहे। हो, कसं आहे, पोलिसांच्याकडे जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये निर्भया पथक झालं किंवा हे जे सगळे टीम्स आहे हे डिस्ट्रिक्ट लेवलला आहेत,
तालुका पातळीवरती ती यंत्रणा जरा कमी पडते. वारंवार आम्ही आमच्या आढाव्यामध्ये ते सांगत असतो की ही यंत्रणा तालुका पातळीवरती वाढवायला पाहिजे. म्हणजे जशी मोठी मोठी गावं आहे, जिथे मोठे कॉलेज कॅम्पसेस आहे, जिथे हा प्रकार घडतो, तिथे ॲटलिस्ट ते व्हॅन्सनी जर फिरले, तिथे पोलीस फिरले तर थोडी दडप बसतो त्या मुलांना. ह्या घटनेतही तसं दिसतं आहे की अशी ती हॅबिच्युअल ऑफेंडर ज्याला म्हणतो की वारंवार ती मुलं तशी छेडखाणी करायची, या प्रकारचं त्यांची वृत्ती होती. मला तर कुठेतरी प्रशासन, गाव प्रशासन, गावचे सगळं समाज मिळून अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत आणि निश्चितच ह्या पुढच्या काळामध्ये त्या प्रकारची यंत्रणा अतिरिक्त उपलब्ध व्हायसाठी आयोग पाठपुरावा करेल. अशा घटनेतील गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालय स्थापन करून लवकरात लवकर त्याच्या शिक्षा होणं गरजेचं वाटतं. नक्कीच आयोगाच्या अहवाल जो पोलिसांकडे आम्ही मागितला आहे, तो अहवाल एकदा आल्यानंतर पुढच्या ज्या शिफारसी आहेत त्याच्यामध्ये आम्ही नक्की शिफारस करू की ज्या काही फास्ट ट्रॅक कोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये हे सगळे जलदगतीने केसेस चालाव्यात. अतिरिक्त जर लागत असेल आणखीन कोर्ट्स इथे हवेत, कारण जर एकाला शिक्षा मिळाली तरच बाकीच्यांना जरब बसेल. जर हे असंच वर्षानुवर्ष चालत राहिलं तर ह्या घटना वाढत राहतील, ही भीती आमच्या मनात आहे. त्यामुळे त्या प्रकारची शिफारस नक्कीच आम्ही करणार आहोत. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना. टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंगसाठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.